सकाळपासून मला आत्ता साईबाबांची पालखी दिसते. सकाळपासून एक पण पालखी मला दिसली नाही. ओम साईराम. ही आपली लक्ष्मी असते, सो त्यामुळे ना तिला योग्य रीतीने आपण जपलं पाहिजे. बाबांच्या पालखीचं दर्शन मी घेऊ शकलो नाही. खरंच मला ती पालखी चुकली माझ्याकडून. हे सगळे साई लिलावाले आहेत आणि पालखी इथे आहे. हे बघा पालखी. ओम साईराम. गोंदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. सुप्रभात. आणि आता वाजले सकाळचे 6:10 आणि मी जातो आहे नाशिकला. अराऊंड 200 किलोमीटरची ही राईड असणार आहे. सो आता गाडी स्टार्ट करून राईडला सुरुवात करूया. ओम गणपतये नमः. ओम साईराम. साईबाबा की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. रवळनाथा देवा काळजी घे. चला तर मग राईडला. सुंदर अशी पहाट झालेली आहे आणि आता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि मी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर. आणि एवढं थंड वातावरण आहे ना, एक नंबर वाटतंय. पण तेच हळूहळू गरमीमध्ये रूपांतर होईल थोड्या वेळाने. असा सनराईज बघायला मिळाला ना तर दिवसाची सुरुवात आहे ना चांगली होऊन जाते. कारण स्टार्टिंगला, राईडच्या स्टार्टिंगला असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळत असेल. तो बघा सूर्य, पिवळा सूर्य आणि ही पूर्ण असं येल्लोइश शेड. एक नंबर कडक. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची पळ्यांची. अभंगाला जोड टाळची पळ्यांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. ही अशी पहाट आणि देवाची गाणी आणि सुंदर रस्ते. मग काय एकदम मस्त राईड होऊन जाते. सकाळी सकाळी देवाची गाणी बोलल्यावर ना एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि दिवसाची सुरुवात ही चांगली होते. आत्ताच पडगा टोल नाका क्रॉस केला आणि मुंबई नाशिक हायवेवर आहे मी. सो आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जातो आहे नाशिकला. नाशिकमध्ये सिन्नर म्हणून आहे, तिकडे जातो आहे. आणि सिन्नरमध्ये गोंदेश्वर टेम्पल आहे, जे की शिव मंदिर आहे. त्या मंदिरात आज आपण चाललो आहोत. खूप छान असं हे मंदिर आहे, प्राचीनकालीन मंदिर आहे आणि तिकडे जाऊन तुम्हाला एक मस्तपैकी व्ह्यू बघायला मिळणार आहे. खरंच खूप छान असं मंदिर आहे ते. सो आजचा जो आपला रूट असणार आहे तो असणार आहे, ॲक्च्युली 2 रूट आहेत. एक म्हणजे मुंबई नाशिक हायवेवरून नाशिकला जाणं, नाशिकवरून सिन्नर. आणि सेकंड जो रूट आहे तो आहे घोटी शिर्डी मार्गे आपल्याला सिन्नरला जायचं आहे. सो प्रॉब्लेम हा आहे की घोटी शिर्डी जो रोड आहे ना त्याचं काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनतो आहे. सो त्यामुळे तो रोड आहे ना तो अजून बनला नाही आहे पूर्णपणे. सो त्यामुळे पॅचेस वगैरे आहेत,
बघू, अजून डिसाईड नाही झालं की कोणत्या रूटने जायचं आहे. आधी कसाराला तरी पोहोचू आपण, त्यानंतर मग डिसाईड करूया की कुठून जायचं आहे ते. सो बाईक राईड करताना ना असं नक्की होतं की एखादा रोड असतो, त्या रोडच्या आपण प्रेमात पडलेलो असतो. म्हणजेच तुम्हाला किती वेळा जरी सांगितलं की त्या रोडवरून राईड करायचे तर तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. जसं की माझा फेवरेट रोड आहे मुंबई नाशिक हायवे, मुंबई पुणे हायवे. सो त्या रोडवरून मला किती वेळा पण सांगितलं ना की राईड करायचे तरी मला कंटाळा येत नाही खरंच. कारण प्रत्येक वेळी नवीन एक्साइटमेंट ही असतेच आणि प्रत्येक वेळी मी एक्सायटेड असतो. आता मुंबई नाशिक हायवेवरून राईड करायचे तर काल मला झोप लागली नाही आहे. फक्त 1-1.5 तास झोपलो असेल रात्री, बाकी मी झोपलो नाही आहे. सो त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन एक्साइटमेंट ही असतेच. असा ओपन रोड मिळाला ना की गाडी पळवायला खूप मजा येते. बघा व्ह्यू बघा, एक नंबर. बाजूला ट्रेन, कडक व्ह्यू कडक. मी ह्या वाक्यावर विश्वास ठेवतो की फिरल्यामुळे ना सर्व काही ठीक होतं. कारण जेव्हा पण मी स्ट्रेसमध्ये असतो ना, ऑफिसचं टेन्शन, कोणतंही टेन्शन असून दे, सॅड असून दे, काही असून दे, पण एक बाईक राईड करून आल्यानंतर जो फ्रेशनेस येतो ना, नेक्स्ट लेवल असतो. नेक्स्ट लेवल. जे टेन्शन असतं, जे स्ट्रेस असतं ना, ते कुठच्या कुठे पळून जातं. खरंच एक नंबर वाटतं, एक नंबर. म्हणून माझ्या ह्या वाक्यावर खूप विश्वास आहे की फिरल्यामुळे सर्व काही ठीक होतं. सकाळपासून मला आत्ता साईबाबांची पालखी दिसते. सकाळपासून एक पण पालखी मला दिसली नाही. ओम साईराम. वेलकम टू साई लीला. खरंच मला सकाळी निघाल्यापासून मी बघतोय ही फर्स्ट पालखी आहे. कारण आता रामनवमीचं सण येत आहे. सो त्यामुळे सर्व साई पालखी आहेत ते आता चालले आहेत शिर्डीला. घोटीजवळ आहे. घोटीजवळ एक पेट्रोल पंप आहे, तिकडे थांबलं आहे. थोडा वेळ ब्रेक घेतला, 10 मिनटं. आणि आपली अविरा काय दिसते ना, एक नंबर दिसते, एक नंबर कडक. सो चला आता निघूया. हा आहे घोटी ब्रिज आणि इथून जर खाली गेलात ना तुम्ही तर घोटी शिर्डी रोड लागतो. पण आपल्याला तिकडून नाही जायचं आहे कारण तिकडून रस्त्याचं काम चालू आहे, म्हणून मी तिकडून नाही जात आहे. आता जातो आहे मी नाशिकला. नाशिकवरून मी जाईन सिन्नरला. ही आपली लक्ष्मी असते. सो त्यामुळे ना तिला योग्य रीतीने आपण जपलं पाहिजे. कारण काही लोक काय करतात की कसंही वापरतात, खड्ड्यातून वगैरे कसंही यूज करतात, टायमावर सर्व्हिसिंग वगैरे काही करत नाही. सो तसं करू नका. प्रॉपर तिची काळजी घ्या. कारण एखाद्या राईडवर गेल्यानंतर आपल्याला सुखरूप तीच परत घरी आणते. सो त्यामुळे तिची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तिची जर तुम्ही काळजी घेत असाल तर ती तुमची काळजी घेईल. आणि बाईकला तुम्ही जेवढं नीट अँड क्लीन ठेवाल ना तेवढं ती कंप्लेंट नाही करणार, कोणतीही तक्रार नाही करणार तुमच्याकडे. जेवढं तुम्ही तिला नीट अँड क्लीन ठेवाल तेवढं, हे लक्षात ठेवा. कारण बाईक हे एक मशीन नाही आहे, हे एक इमोशन आहे. लास्ट संडे मी गेलो होतो साताऱ्याला. सो मुंबई टू सातारा अशी बाईक राईड गेली. आणि मंडेला मला समजलं की लालबाग परिसरातील जी साई लीला आहे त्या मंडळाची पालखी निघाली शिर्डीला येण्यासाठी. सो तेव्हा मी ती रील्स बघितली ना, खरंच एवढं
दुःख वाटलं ना मनाला की बाबा संडे असून मी तिकडे जाऊ शकलो नाही, बाबांच्या पालखीचं दर्शन मी घेऊ शकलो नाही. एवढं माझं खूप खरंच मला ती पालखी चुकली माझ्याकडून आणि त्या पालखीचं दर्शन मला घेता नाही आलं. जर मला आदल्या दिवशी जरी माहीत पडलं असतं ना रात्री 12-1 वाजता की दुसऱ्या दिवशी साई लीला पालखी निघणार आहे म्हणून, ओम साईराम, तर तरी मी त्या सातारा बाईक राईड आहे ना ती मी कॅन्सल केली असती. पण मला काहीच आयडिया नव्हती त्याबद्दल, नाहीतर मी दर्शनाला नक्की गेलो असतो, साईबाबांचं दर्शन घेतलं असतं मी. म्हणून मी दुसऱ्या दिवशी काय केलं, साई लीलाच्या इंस्टाग्राम ID वर गेलो, त्यांचं मी शेड्यूल बघितलं की त्यांचं कुठे कुठे कोणत्या दिवशी ते कुठे कुठे थांबणार आहेत ते सर्व मी बघितलं. जसं आपलं परीक्षेचं टाईम टेबल असतं ना, वेळापत्रक, तसंच त्यांचं पण शेड्यूल होतं की ह्या दिवशी इथे थांबणार, ह्या दिवशी इथे थांबणार. सो सॅटर्डेला ते थांबणार होते नाशिक पंचवटीला आणि संडेला ते थांबणार आहे ते सिन्नरमध्ये. सो असं मी सगळं बघून ठेवलेलं आणि त्यानंतरच मी ही राईड डिसाईड केली की मला लालबागला तर जाता नाही आलं, साईबाबांचं दर्शन घेता नाही आलं, पण मी सिन्नरला जाऊ शकतो. त्याप्रमाणे कारण सिन्नरला गेलो तर गोंदेश्वर टेम्पलमध्ये आपल्याला दर्शन घेता येईल, प्लस आपली एक संडे राईड होईल आणि आपल्याला साईबाबांचं दर्शन पण होईल. सो ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवून मी ही राईड डिसाईड केली. सर सिन्नरला जायचं असेल तर हां राईट मार्ग सरळ जाऊ, सरळ रस्ता ओके विचारून घ्यायचं, हां सांगतो त्या हायवेने काढून. चालेल थँक्यू. सो आता पोलिसांना विचारलं मी, सो त्यांनी सांगितलं आहे इथून हा सरळ रोड सिन्नरसाठीच जातो. सो आता आपल्याला सिटीमधून जायचं आहे. सो समोर जो रोड दिसतोय ना तुम्हाला तो डायरेक्ट जाणार सिन्नरला. आताच साई लीलावाले दिसले मला, हे बघा हे सगळे साई लीलावाले आहेत. सो फायनली साईबाबांची पालखी आहे ती पुढे आहे, जे पायी चालत जात आहेत ना साई भक्त, तो त्यांना विचारलं मी, तो पालखी पुढे गेली आहे आणि हे आता चालत जाणार आहे पुढे. सो आपल्याला पुढे जाऊन पालखीचं दर्शन घ्यायचं आहे. सो फायनली जी माझी इच्छा होती ना की साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे, साईबाबांच्या पालखीचं दर्शन घ्यायचं आहे, सो आता त्या पालखीजवळ चाललो आहे मी दर्शन घेण्यासाठी. सो पालखी पुढे गेले आणि ते पाठीमागेत. खरंच खूप छान. आता मला कुठे ना कुठेतरी थांबून पालखीची वाट बघावी लागेल. जसं ठरवलं होतं की साई लीला पालखीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, पालखीला हात लागला, दर्शन मिळालं छानपैकी, एक नंबर. आता आपलं पुढचं डेस्टिनेशन. खरंच यार खूप छान मस्त साईबाबा थँक्यू, तुम्ही दर्शन दिलात मला. तर मला लास्ट संडेला यायला नाही मिळालं, पण या संडेला तुम्ही दर्शन दिला. सो आता इथून निघतो आहे, तुम्हाला एकदा पालखी दाखवतो मी. हे सगळे साई लीलावाले आहेत आणि पालखी इथे आहे. हे बघा पालखी, ओम साईराम. फायनली दर्शन झालं आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय. माझी इच्छा होती, कारण मी ही राईड अरेंज करतानाच ठरवलं होतं की मी साई लीलावाल्यांचं दर्शन घेणार, साई लीला पालखीचं दर्शन घेणार, साईबाबांचं दर्शन घेणार आणि ते मी घेतलं आहे. काय पाहिजे अजून? जे ठरवलं होतं ते झालं, शक्य झालं. आता अजून काय पाहिजे? बस बाबांनी आशीर्वाद दिला आणि बाबांनी दर्शन पण दिलं मला. स्वतः घेऊन गेले. मी 2 ब्रिज सोडून, हा जो टोल नाका आहे ना त्याच्या पुढचा ब्रिज
तिकडे पोहोचलो होतो आणि तिकडे वेट करत होतो. तर मी बोललो वेट करण्यापेक्षा आपणच रिटर्न जाऊया. आणि बाबा म्हणजे जे साई भक्त होते ते थांबले होते नाश्त्यासाठी. सो मी आणि ते या साईडला नाही थांबले होते, त्या साईडला थांबले होते, म्हणून मी रिटर्न तिकडून आलो. तर मला त्या साईडलाच बाबांनी दर्शन दिलं. मला दत्ताचं मंदिर होतं तिथे थांबले होते, तिथे पालखी थांबवली होती. खरंच खूप छान, एक नंबर, मस्त. काय बोलू, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. खरंच मस्त दर्शन झालं. मानलं पाहिजे या साई भक्तांना जे 9-10 दिवस चालत जातात. खरंच एका लोकलला विचारलं आहे, तो मला रस्ता दाखवत आहे. सरळ जाऊ ना? ओके, थँक्यू. कॅमेरा चालू आहे वाटतं. हो हो चालू आहे, रेकॉर्ड होत आहे. चला. हां हां, अमित सावंत ब्लॉग्स. चल याल तुम्ही चॅनलवर. बाय, थँक्यू. सो हे आहे गोंदेश्वर टेम्पल, सिन्नरमधलं गोंदेश्वर टेम्पल. आता आपल्याला बाईक पार्क करायची आहे सावळीत कुठेतरी प्रॉपर. आणि सुंदर असं गोंदेश्वर टेम्पल. आलेत खूप सारे रायडर्स आलेत. आता आपण पण जाऊया आतमध्ये. गोंदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. गोंदेश्वराचे मुख्य शिव मंदिर मध्यावर असून सभोवताली पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. मंदिराच्या भिंतीवर देवदेवता, पौराणिक व रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. दक्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराचे एक आचार्य म्हणजे हे मंदिर गुलाबी पेसिक्युलर खडकापासून बनवलेले आहे. यावर केलेली अप्रतिम कलाकुसर पाहतच राहावी अशी आहे. सिन्नर शहराचे केंद्रबिंदू असलेले गोंदेश्वर मंदिर सुप्रसिद्ध आहे. सुंदर अशा मंदिरातून आपण निघूया आता इथून. आता वाजलेत 2:45 झालेत. शूट वगैरे करेपर्यंत खूप वेळ झाला आणि आतमध्ये सगळं जमीन आहे ना ती पूर्ण तापलेली आहे. सो त्यामुळे जिथे सावळी मिळेल ना तिथेच फक्त उभा होतो आणि बाकी सर्व मी शूट केलं आहे ते तुम्ही बघितलं असेल. सो आता इथून निघतो आणि आता आपला डायरेक्ट परतीचा प्रवास आहे तो चालू होईल. सो डायरेक्ट भेटू. आता तुम्हाला मी बघू कोणत्या रोडने जाणार आहे ते तुम्हाला अपडेट देतो. जर मुंबई नाशिक हायवेने जात असेल तर तिथे तर मोटो ब्लॉग चालू करेन, नाहीतर मग घोटी शिर्डी रोड तर तुम्हाला मी ऑन द वे अपडेट देतो. शिर्डी रोडवरती आलो आहे मी आणि हाच रूट पकडून मी डायरेक्ट मुंबई नाशिक हायवेला जाणार आहे आणि तिकडून मला मुंबई. अजून तरी व्यवस्थित आहे रस्ता. पुढे मी तुम्हाला अपडेट देईन की किती किलोमीटरचा रस्ता खराब आहे वगैरे ते सर्व. नाहीतर इकडून जवळ आहे, इकडून तुम्ही सरळ सरळ गेलात ना तरी तुम्हाला ते गोंडेश्वर मंदिर आहे ना ते तुम्हाला इझिली मिळेल. मी नाशिकवरून फिरून आलेलो त्यामुळे मला ते लांब पडलं. हे घोटी रोडने आलात तर तुम्ही लवकर जाल. म्हणजे 15 किलोमीटर तुम्ही मायनस करून चला, म्हणजे 185 किलोमीटरची तुमची राईड होईल मुंबई टू गोंडेश्वर टेम्पल. ही अशी रोड कंडिशन आहे. टुवर्ड्स मुंबई जाण्यासाठी रस्ता बनत आहे, अजून पूर्णपणे बनला नाही आहे आणि या डांबरी रस्त्यावरतीच गाड्यांची
हे जा वळवली आहे त्यांनी. हे असे मध्ये डायव्हर्जन आहेत, त्यामुळे मी सकाळी इकडून आलो नाही. पण अपडेट देणं गरजेचं होतं तुम्हाला की कसे रोड आहेत ते. आता आलो आहे मुंबई नाशिक हायवेवर. मगाशी गोटीला थांबून मिसळपाव खाला, दाबून छान मस्त दर्शन झालं. ह्या मंदिरात तुम्हाला प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूट करण्याचा अलाव नाही आहे. बाकी तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता, कॅमेरा वगैरे अलाव नाही आहे. बाकी तुम्ही मोबाईलने शूट करू शकता आणि बाकी आतमध्ये मंदिरात वगैरे सर्व इकडे तुम्ही शूट करू शकता. असं काही कोणतंही बंधन नाही आहे. खूप छान मस्त राईड झाली, दर्शन पण खूप छान झालं आणि खूप छान मस्त आहे मंदिर. तुम्हाला जर तिकडे जायचं असेल, तुम्हाला जर ती राईड करायची असेल तर तुम्ही मुंबई नाशिक हायवे पकडून नाशिकला जा, नाशिकवरून सिन्नरला जा. तो एक रूट आहे. प्लस घोटी शिर्डी रूट आहे. घोटी शिर्डीने गेलात तर तुमचे 15 किलोमीटर सेव्ह होतील आणि जर नाशिक सिन्नरवरून जर गेलात तर तुमचा 15 किलोमीटर जास्त जाते. सो एवढाच फरक आहे दोघांमध्ये. आणि घोटीचा जो रोड आहे तो सध्या अजून बनला नाही आहे. सो त्यामुळे तिथे काम चालू आहे. सो टुवर्ड्स सिन्नरला जायचं आहे, तो रस्ता अजून बनला नाही आहे. टुवर्ड्स मुंबईला यायचा रस्ता आहे, तो बनला आहे, हे पण तुम्हाला सांगतो. सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.